पोलिसांच्या आशीर्वादाने चेंबूरमधील बाळूमामा मंदिरावर गुंडांचा कब्जा. पोलीस प्रशासनाकडून न्यायाची अपेक्षा. मंदिर बचाव समिती आक्रमक. मुंबईतील गोवंडी पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन होनवडूचकर यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून घाटला चेंबूर येथे असलेल्या श्री संत बाळूमामा मंदिराचा ताबा बेकायदेशीरपणे काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडे दिला. विद्यमान पोलीस निरीक्षक तानाजी भगत यांनीही या प्रकरणात स्वतःचा आर्थिक फायदा करून घेत गुंडांकडेच मंदिराचा ताबा राहावा यासाठी प्रयत्न केले. या प्रकरणाची खातेनिहाय चौकशी होऊन दोषींवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी श्री संत बाळूमामा मंदिर बचाव कृती समितीचे पदाधिकारी पोलीस आयुक्त परिमंडळ 6 चेंबूर येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यास गेले असता पोलीस उपायुक्तांनी कारवाईचं आश्वासन दिलं आणि आंदोलन मागे घेण्यास भाग पाडला. गोवंडी पोलीस ठाण्यातील धोंडीराम सरगरही यास कारणीभूत असून तो पैसे जमा करत असल्याने त्याची बदली करावी अशी मागणीही बाळूमामा मंदिर बचाव कृती समितीचे अध्यक्ष मारुती जानकर, डॉक्टर राजकुमार वाघमोडे यांच्यासह अन्य पदाधिकारी आंदोलकांनी केली. संत बाळूमामांना मानणारा भक्तगण राज्यभरात वसलाय. काही गुंड प्रवृत्तींनी मंदिरावर कब्जा केल्याने बाळूमामा मंदिराला वाचवा अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. मात्र संत बाळूमामा मंदिर ट्रस्ट यांची कायदेशीर नोंद आहे का? भाविकांकडून दानपेटी देणाऱ्या पैशाचा दुरुपयोग थांबेल का? बाळूमामा मंदिराला घेऊन होणारा वाद मिटवण्यास पोलीस प्रशासनाला यश मिळेल का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट कोकण संध्या न्यूज पनवेल.